आता आपण मुलांना पाहणार आहोत की जीवनसत्वे. जीवनसत्वे म्हणजे काय आहे की विटॅमिन्स आहे. विटॅमिन्स म्हणजे हे कशासाठी माणसाला आवश्यक आहे की मानवी शरीराच्या आरोग्यासाठी, वाढीसाठी आणि चयापचय क्रियासाठी मानवी घटकामध्ये जे पोषण तत्व मिळण्यासाठी आपल्याला जीवनसत्वाची आवश्यकता आहे. मुख्य अन्न घटकाबरोबर देखील आपल्याला इतरही काही घटकांची आवश्यकता असते. ती थोड्याफार प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात आवश्यक असणारी जे घटक आहेत ते म्हणजे जीवनसत्वे आणि खनिजे म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. मग या जीवनसत्वामध्ये देखील मुलांनो दोन प्रकार पडतात. एक जलविद्राव्य आणि एक जल अविद्राव्य. म्हणजे जे पाण्यात विरघळणारे जे जे विटॅमिन्स आहेत, जे जीवनसत्व आहेत त्याला जलविद्राव्य असे बोलतात आणि जे पाण्यात विरघळत नाही त्याला जल अविद्राव्य असे देखील बोलले जाते. या जीवनसत्वामध्ये मुख्यतः हे दोन प्रकार पडतात. हे लक्षात ठेवायचं आहे की जीवनसत्वाचे देखील किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये एक जलविद्राव्य आहे आणि दुसरं आहे जल अविद्राव्य आहे. जलविद्राव्यामध्ये विटॅमिन बी आणि सी हा प्रकार पडतो आणि मग त्याचे देखील जे प्रकार आहेत B1, B2, B3, B6, B9, B12 हे देखील त्याचे प्रकार आहेत. ते देखील आपण मुलांना पाहणार आहोत. जसं आपण विटॅमिन ए, बी, सी, डी, ई, के हे देखील जीवनसत्व आहेत. मग आपण पूर्ण त्याचा आपण घटकाचा अभ्यास या जीवनसत्वामध्ये किंवा या आपल्या घटकामध्ये आपण करणार की प्रत्येकाचं कार्य काय आहे, स्तोत्र काय आहे आणि त्याचा अभाव कशा प्रकारे होऊ शकतो. जर आपल्याला ते अन्नामध्ये आपल्याला त्याचं जर पोषण मिळालं नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात. या सर्व घटकांचा देखील आपण सविस्तररित्या मुलांना अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ आपण विटॅमिन ए घेतलं तर विटॅमिन ए मध्ये काय आहे, जर आपल्याला आपण विटॅमिन ए जर आपल्या शरीरात नाही गेलं तर आपल्याला रातआंधळेपणा येऊ शकतो आणि म्हणून जर विटॅमिन डी असेल तर विटॅमिन डी जरी नाही घेतलं तरी आपल्याला जे हाडं कमजोर होण्यासाठी ठिसूळ होऊ शकतात. मग ते स्तोत्र कोणतं आहे, त्याचप्रमाणे कशा प्रकारे अभाव होता आणि प्रत्येकाचे जीवनसत्व विटॅमिन ए, बी, सी, डी, ई आणि विटॅमिन B1, B12 हे देखील कशा प्रकारे कार्य करते आणि जर त्याचा अभाव असेल तर ते कशा प्रकारे आपण मुलांना त्याचे स्तोत्र काय आहेत, त्यामुळे आपण कोणते फळं खाल्ले पाहिजेत, कोणते पालेभाज्या खाल्लेत याच्याकडे आपण विशेष लक्ष द्यायचं आहे. तर मुलांना चला आता आपण पाहूया की जीवनसत्व आपण पाहिलंय म्हणजे विटॅमिन्स आहे. जलविद्राव्य जीवनसत्व म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जीवनसत्वाचे देखील दोन प्रकार पडतात. एक जलविद्राव्य आणि जल अविद्राव्य. जलविद्राव्य जीवनसत्वामध्ये काय आहेत मुलांना, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी आहेत. मग आपण आता पाहणार आहोत की विटॅमिन बी आणि सीच्या मध्ये जलविद्राव्य पदार्थ आहेत. बघा बी व सी हे जीवनसत्व पाण्यात विरघळतात. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की विटॅमिन बी आणि विटॅमिन सी जे आहेत ते काय आहे, पाण्यामध्ये काय येतात, विरघळतात. जसं आपलं घामाच्या वाटेत देखील काय जातं, आपलं पाणी जातं, म्हणून ती पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून तिला जलविद्राव्य असं बोलतात. की आपण जे काही दिवसभरामध्ये पाणी पितो ते आपल्या शरीरात असलेले विटॅमिन बी आणि सी हे काय करतात असं की ते जलविद्राव्य, ती पाण्यात विरघळणारे पदार्थ आहेत. की जे आपण एखादं फ्रूट खाल्लं किंवा एखाद्या भाजीपाला खाल्ला किंवा भाजी खाल्ली तर ते त्याच्यामध्ये पाण्याच्या मार्फत ते काय होतं, विद्राव्य होतं की ते पाण्यामध्ये विरघळून जातात. परंतु काही जल अविद्राव्य जे घटक आहेत किंवा जे जीवनसत्व आहेत ते पाण्यातून निघून जात नाही. मग ते काय करतात म्हणून ते स्नायूच्या द्वारे म्हणजे आपण म्हणू शकतो की जे स्निग्ध पदार्थामध्ये देखील ते विरघळण्याचं काम करत असतात. मग अशा प्रकारे बघा हे म्हणून ती जलविद्राव्य आहेत. लघवी व घामावाटे ती शरीराबाहेर टाकली जातात. विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे काय केले जाते, घामाच्या वाटे किंवा आपल्याला नको असलेल्या अनावश्यक पाण्याच्या मार्फत ते काय केले जाते, शरीराबाहेर हे टाकले जाते. म्हणजे विटॅमिन बी आणि सीचं काय होत आहे मुलांना, त्याचं बाहेर पाणी निघण्याचं काम होत आहे. अशा प्रकारे बघा आपल्याला शरीराला घाम येतो आणि त्याच्या मार्फत पाणी बाहेर जातं. मग आता त्याचे जे प्रकार आहेत ते कोणते आहेत, जसं मी तुम्हाला बघायची सांगितलं B1, B2, B3, B6, B9, B12 हे देखील काय जीवनसत्व जे पाण्यामध्ये जे विरघळू शकणारे जे घटक आहेत, जे जीवनसत्व आहेत ते जलविद्राव्य आहेत, ते हे आहेत B1, B2, B3 याची देखील आपल्याला काय आहे, आवश्यकता आहेत. मी लक्षात ठेवायचं आहे जीवनसत्वाचे दोन मुख्य प्रकार आहेत, एक जलविद्राव्य आणि एक जल अविद्राव्य आहेत. जलविद्राव्याचे देखील त्याच्यामध्ये देखील जे हे घटक पडतात आपल्या शरीरामध्ये देखील B1, B2, B3, B6, B9, B12 ची आपल्याला कमतरताही भासत असते. ते देखील आपल्याला पोषण आहे ते फळाच्या मार्फत देखील आपल्याला मिळत असतं. म्हणून जरी जीवनसत्वे जे जीवनसत्व जे विटॅमिन्स आणि जे मिनरल्स आहेत हे आपल्या शरीराला हे कमी प्रमाणात आणि अल्प प्रमाणात जरी लागत असलं तरी त्याची आपल्या शरीराला गरज आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मानवी शरीर सदृढ राहण्यासाठी किंवा त्याचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी, त्याच्या वाढीसाठी आणि मानवी शरीराची जी चयापचय जी क्रिया आहे ती व्यवस्थित करण्यासाठी देखील आपल्याला जीवनसत्वे आणि खनिजांची ही आवश्यकता भासत आहे. तर अशा प्रकारे बघा हे आपण जलविद्राव्याचे आपण प्रकार त्याचे हे त्याचे प्रकार आहेत आपण इथे पाहू शकतो.
आता आपण पाहिलं की जलविद्राव्याचे प्रकार पाहिले की ते कोणकोणते आहे, B1, B2, B3, B6, B9, B12 ते आपण पाहिले. आता ते जल अविद्राव्य जीवनसत्वे म्हणजे काय आहे की जल अविद्राव्य जीवनसत्व म्हणजे आपण म्हणू शकतो की जे पाण्यामध्ये विरघळत नाहीत. मग अशी कोणते आहेत, A, D, E, K हे कोणते आहेत, हे जीवनसत्वे आहेत की जे पाण्यामध्ये विरघळत नाही. आपण बघा चित्राच्या माध्यमातून अधिक समजून घेऊया. बघा विटॅमिन A, D, E, K हे काय आहेत, जल अविद्राव्य पदार्थ आहे. जीवनसत्व ही पाण्यात विरघळत नाहीत. जसं आपण पाहिलं की जे पाण्यामध्ये कोणकोणते जे जीवनसत्व आहेत ते विरघळतात, B आणि C विरघळतात, परंतु A, D, E आणि K आहेत ते पाण्यामध्ये विरघळत नाही. मग ते कुठे जातात ते देखील आपण पाहणार. मी जसं तुम्हाला सांगितलं की जीवनसत्वे स्निग्ध पदार्थात म्हणजे शरीरातील मेदात विरघळतात. स्निग्ध पदार्थ म्हणजे कोणते की जे दूध आणि दुग्धजन्य पदार्थापासून बनवलेले जे पदार्थ आहेत, मग आपण त्याच्यामध्ये काय येतं मुलांना, जे दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो पनीर आहे, मावा आहे, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो दही आहे, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो ताक आहे. म्हणजे हे दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये काय होतात, ते मिक्स होतात. म्हणजे ते जल अविद्राव्य पदार्थ आहेत. मग ते कशामध्ये जातात, ते पाण्यावाटे बाहेर पडत नाही. जसे नवकलेले पदार्थ आणि घामाच्या वाटे आपण ते काय केले जातं, बाहेर टाकले जातात. पण हे जे आहे मुलांना पाणी ते बाहेर टाकले जात नाही. ते स्निग्ध पदार्थात म्हणजेच मेदामध्ये ते मिसळून जातात की ते विलीन होतात की ते मेदामध्ये विरघळत असतात. विटॅमिन A, D, E आणि K हे पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स होतात. बघा त्याचा शरीरात साठा होतो म्हणजे ते काय केले जातात, स्टोअर केले जातात. ज्याप्रमाणे आपण पाणीचा जो साठा असतो, पाणी आपण स्टोअर करतो. एखाद्या दिवशी समजा आपण सांगितलं, सूचना दिली जाते की पाणी येणार नाही, मग आपण काय करतो, आपण पाणी स्टोअर करतो. आपल्याकडे जे काही उपलब्ध भांडे असतील ते आपण पूर्ण भरून ठेवतो. त्याचप्रमाणे हे जे सर्व अतिरिक्त जे पाणी आहे, जे जल अविद्राव्य जे पदार्थ आहे, जे विटॅमिनचे, ते त्याचा शरीरामध्ये काय केला जातो, साठा केला जातो. विटॅमिन A, D, E आणि K चा काय केला जातो, साठा केला जातो. A, D, E, K ही जल अविद्राव्य म्हणजेच काय, वॉटर इन्सॉल्युबल जीवनसत्वे आहेत. ही काय होत नाही, पाण्यामध्ये विरघळत नाही, म्हणून त्याला काय बोललं आहे, जल अविद्राव्य पदार्थ बोलले गेलेले आहेत. आता आपण म्हणा जीवनसत्वे स्तोत्र व कार्य, की आता आपण बघणार आहोत की जीवनसत्वे ही कोणकोणती आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, जीवनसत्वाचे देखील दोन प्रकार, 2 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. मग ते कोणते आहे, जलविद्राव्य आणि जल अविद्राव्य. मग जलविद्राव्यामध्ये देखील काय आहे, B1 आहे, B2 आहे, B3, B9, B6, B12 हे सगळे पदार्थ, हे सगळे जे विटॅमिन्स आहेत ते जीवनसत्वामध्ये देखील येतात. आणि म्हणजे नाही येते मग ते A, B, C, D हे देखील त्याच्यामध्ये येतात. मग बघा आपण पहिले जीवनसत्व ते आपण पाहिलेले आहे, त्याची ओळख बघितली की ते कोणतं स्तोत्र, मग ते आपल्याला जे सर्व जीवनसत्व आहे ते आपल्याला कोणत्या मार्फत आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतं किंवा कोणत्या पदार्थातून आपल्याला ते जीवनसत्व मिळणार आहेत. जे विटॅमिन A, B, C, D, E आहे, K आहे, त्याचप्रमाणे B1, B2, B3, B6, B9, 12 हे देखील जे जीवनसत्व आहे, जे जलविद्राव्य आहे आणि जल अविद्राव्य आहे. मग हे सर्व जीवनसत्व आहे ते आपल्याला कोणत्या मार्फत मिळणार आहेत, म्हणजेच काय, विटॅमिन सोर्स अँड फंक्शन आहे. अशा प्रकारे की स्तोत्र म्हणजे मिळण्याचं ठिकाण, की आपल्याला हे कुठे मिळणार आहे. त्याचप्रमाणे कार्य, मग ते कशा प्रकारे कार्य करतं हे देखील आपण मुलांना पाहणार आहोत की त्याचं आपल्या शरीरामध्ये काय कार्य आहे. जर ते आपल्याला शरीरामध्ये जर मिळवायचं असेल तर आपल्याला कोणता सोर्स आहे किंवा कोणता मार्ग आहे, की आपल्याला कोणती गोष्ट खावी लागेल, घ्यावी लागेल, ते मिळण्याचं जे ठिकाण आहे त्याला आपण स्तोत्र बोलणार होतो. आता आपण पाहिलं आहे, जीवनसत्व बघितलं आहे, म्हणजेच विटॅमिन सोर्स ऑफ फंक्शन, की म्हणजे कशा प्रकारे स्तोत्र, की ते कशा प्रकारे कार्य करतं याचं देखील आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून मुलांना पाहणार आहोत. बघा तर सगळ्यात पहिलं आहे विटॅमिन आहे, जे जीवनसत्व आहे ते A आहे. मग जीवनसत्व A पासून काय मिळत आहे मुलांना, रात आंधळेपणा हा आपल्याला येऊ शकतो. मग ते स्तोत्र काय आहे की मग आपल्याला त्यासाठी गाजर खाणं देखील गरजेचं आहे, की गाजर हे डोळ्यासाठी काय आहे, उत्तम आहे. आणि म्हणून देखील बघा इथे दिले कार्य आहे. मग विटॅमिन A त्याचं काय कार्य आहे, आधी त्यांनी सांगितले की कार्य काय आहे, डोळ्याचं रक्षण, त्वचा, दात व हाडे निरोगी राहण्यासाठी. बघा किती महत्त्वाचं कार्य आहे की जे जीवनसत्व A हा आपल्या शरीरासाठी किती म्हणजे महत्त्वाचं कार्य करते. जे आपले महत्त्वाचा जो भाग आहे डोळ्याचे रक्षण, की ज्या डोळ्याद्वारे मुलांना आपण पाहू शकतो, ज्या डोळ्यामार्फत आपण हर एक गोष्टीची हालचाल बघू शकतो, त्या डोळ्याचं रक्षण करण्याचं जे काम आहे ते विटॅमिन A करत आहे, म्हणजे जीवनसत्व Aचं काम आहे. त्याचप्रमाणे जे आपली त्वचा आहे त्याचं रक्षण करण्याचं काम आहे, दात आहे, हाडे आहे, ते कशा प्रकारे निरोगी राहतील त्याचं हे कार्य करत आहेत. आणि अशा प्रकारे जे विटॅमिन A देखील आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे. बघा हे डोळे आहेत, त्वचा आहे, हाडे आहे, त्याची मजबूतीसाठी, त्या दातांची मजबूतीसाठी, हाडांसाठी आपल्याला काय करावं लागत आहे, विटॅमिन A ची ही अत्यंत गरज आहे.
हाडे निरोगी राहण्यासाठी देखील त्याची उपयोग आहे. मग आपल्याला त्याचं मिळण्याचं स्तोत्र काय आहे? अगोदर आपण पाहत आहोत कार्य, म्हणजे जे विटॅमिन्स आहेत त्याचे कार्य कोणते आहेत, त्याचं स्तोत्र कोणतं आहे, आणि जर ते नाही मिळालं तर त्याचा अभाव काय आहे हे देखील आपण पाहत आहोत. बघा, मग ते मिळण्याचे स्तोत्र काय आहे आपण वाचून घेऊया मुलांना. काय आहे मुलांनो? गाजर आहे, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या. गडद हिरव्या भाज्या म्हणजे काय, की ज्या पालेभाज्या ज्या आपल्याला दिसत असतात, गडद भाज्या ज्या हिरव्या कलरच्या आहेत, ज्या गडद हिरव्या भाज्या आहेत, त्या सर्व हिरव्या भाज्या, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आलं, कोबी आलं, फ्लॉवर आलं, जे पालक आलं आहे, जे मेथी आहे, जे शेपू, जे पूर्ण हिरव्या भाज्या आहेत त्या आपल्या डोळ्यासाठी चांगल्या आहे, आपल्या त्वचेसाठी चांगल्या, आपल्या हाडांसाठी चांगल्या, की जे आपल्या हाडांचं रक्षण करणार आहेत. म्हणून तुम्ही गाजर देखील खाल्ला पाहिजे. लहान मुलं गाजर हे अवॉइड करतात, हे खात नाहीत, परंतु मुलांना गाजर देखील खाणं गरजेचं आहे. दूध देखील काही मुलं हे पित नाही, लोणी देखील खाणं गरजेचं आहे. गडद जे हिरव्या पालेभाज्या ते खाणं गरजेचे. रताळे आहेत, ज्याला आपण बोलू शकतो स्वीट पोटॅटो आहे, ते उपवासाच्या दरम्यान देखील खाल्लं जातं, परंतु ते असं देखील जसं जो एक प्रकारे बटाटा जसा आपण शिजवल्यावर खातो तसंच एक प्रकारे जो रताळा आहे तो देखील शिजून खाल्ला जातो आणि तो खाताना आपल्याला चवीला गोड लागत असतो, आणि म्हणून जर रताळा हा देखील आपण खाल्ला पाहिजे. गडद पिवळी फळे व भाज्या. गडद पिवळी फळे, पिवळी फळे कोणकोणती आहेत, जसं मला संत्री आहे, मोसंबी आहे, ही कशी आहेत? पिवळी फळे आहेत. त्याचप्रमाणे अननस देखील आहे, जी पिवळी आहेत, ते सर्व पिवळी फळे देखील आपल्या शरीराला खाणं ही गरजेची आहे. बघा, आता तुम्हाला इथे चित्रामध्ये बघा इथे दिसत आहे जी पिवळी फळे आहेत, केळं आहे, द्राक्ष आहे, त्याचप्रमाणे इथे देखील संत्री दिसत आहे, काय ॲपल दिसत आहे, त्याचप्रमाणे बनाना देखील दिसत आहे. जी पिवळी ज्या डाळी आहेत त्या देखील आपल्या शरीराला खाणं गरजेचं आहे. जे दूध आहे ते देखील, दूध आणि मांस ते देखील खाणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शरीराला त्याची गरज आहे. हे सर्व विटॅमिन ए पासून आपल्याला मिळत आहे. मग विटॅमिन ए पासून जे मिळण्याचे जे स्तोत्र आहे ते सर्व बघा इथे तुम्हाला चित्रात दिसत आहे. गाजर आहे, दूध आहे, लोणी आहे, लोणी म्हणजे जे बटर मिळतं ते लोणी आहे, हिरव्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्हाला खायच्या, त्या म्हणजे पिवळ्या जे फळं आहेत ते देखील तुम्हाला इथे खायचं आहे, आणि भाज्या देखील खायच्या आहे. तर अशा प्रकारे मुलांना पाहिलं की विटॅमिन ए पासून जे की त्याचं कार्य आपण पाहिलं आहे, त्याचं आता स्तोत्र देखील आपण बघितलं आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत की ते बघा की त्याचे जे न मिळाले तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं ते देखील आपण या चित्राच्या माध्यमातून बघणार आहोत. अविभाज्य विकार. जर आपल्याला ते नाही मिळालं, अविभाज्य विकार म्हणजे काय बघा, इथे जो शब्द आलाय तो आपण नीट लक्ष देऊया. बघा, अभावजन्य विकार. जर ते आपल्याला नाही मिळालं तर कोणते विकार होऊ शकतात, कोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात, कोणती समस्या निर्माण होऊ शकते ते देखील आपण बघणार आहोत. बघा, जो आपला पहिला आहे, जर आपल्याला विटॅमिन ए नाही मिळालं तर काय होणार आहे? बघा, इथे चित्रात पाहू शकता आपल्याला रात आंधळेपणा देखील येऊ शकतो. रात आंधळेपणा काय आहे मुलांनो? हा देखील एक आजार आहे की जेव्हा सूर्यास्ताच्या नंतर काही व्यक्तीला दिसेनासं बंद होतो. ती जी व्यक्ती आहे ती दिवसभर पाहू शकते, परंतु रात्री सूर्यास्त झाल्यानंतर त्या व्यक्तीला कमी दिसायला लागतं आणि खूप अंधार पडल्यावर तर त्याला अजिबात दिसत नाही. त्या विकाराला काय बोलणार? रात आंधळेपणा, म्हणजे कमी उजेडात पाहू न शकणे, की जर उजेड कमी झाला आहे तर तो पाहू शकत नाही. त्याला जर बघायचं असेल तर त्याला लख्ख उजेडामध्ये, प्रकाशामध्ये जर प्रकाश असेल तरच तो पाहू शकतो, परंतु तो कमी उजेड असेल, सूर्यास्त नंतर त्यावर पाहू शकत नाही, त्यालाच काय बोलणार? रात आंधळेपणा बोलणार. अंधत्व, झेरडीमा, त्वचा कोरडी पडणे, आणि त्याच्यामुळे जर आपल्याला विटॅमिन ए जरी नाही मिळालं तर आपल्या शरीरातली जी त्वचा आहे ती कधी कधी ड्राय, शरीरातली त्वचा जी असते ती ड्रायनेस होते, ती कोरडी देखील पडू शकते, आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला जीवनसत्व जे ए आहे हे खाणं हे गरजेचं आहे. बघा, अशा प्रकारे बघा, जर शरीराचं रात आंधळेपणा असल्यामुळे देखील काय होऊ शकतो? डोळा सुजण्याचं काम होऊ शकतं. बघा, इथे देखील तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की आपली त्वचा ही कोरडी पडू शकते, त्यालाच काय बोलू? अंधत्व येणं, अंधत्व देखील येऊ शकतं. आणि त्वचा कोरडी पडणे यालाच काय आहे? झिरोडर्मा म्हणजेच बोलू शकतो त्वचा कोरडी पडणे. हा देखील एक वेगळ्या प्रकारचा आजार आपल्याला होऊ शकतो. मग अशा प्रकारच्या आजारातून वाचायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे मुलांना? आपल्याला गाजर खाणं गरजेचं आहे, लोणी खाणं गरजेचं आहे, दूध पिणं गरजेचं आहे, जे हिरवे पालेभाज्या आहेत ते खाणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे जी पिवळी फळं आहेत ती देखील आपल्याला खाणं ही गरजेची आहेत. तर अशा प्रकारे सर्व फळे तुम्हाला देखील आजपासून खायची आहे. आता बघा, इथे दिले जीवनसत्व B1. जे जीवनसत्व B1 आपण पाहिलं की जी विटॅमिन्स मध्ये जी मोडली जातात, विटॅमिन B1, B2, B3, B6, B9, B12 जे आपण पाहिलं आहे. पण त्याच्यापैकी जे आपल्याला जर जीवनसत्व B1 नाही मिळालं तर काय होणार आहे? हे कोणतं जीवनसत्व आहे मुलांना? जे जलविद्राव्य जीवनसत्व आहे. मग याच्यापासून बघा की जी B1 जे जीवनसत्व आहे जर ते आपल्या शरीराला कशा प्रकारे कार्य करतं बघा, ते पाहणार आहोत.
बघा इथे पाहूया आपण, चेतातंतू व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करते. चेतातंतू जे आपल्या शरीरात ज्या सर्व चेतातंतू आहेत, बघा इथे चित्रात तुम्हाला दाखवलेले आहेत, ते काय करतात. व हृदयाचे कार्य, हृदय जे बघा मुलांना, आपलं हृदय कुठे आहे, डाव्या बाजूला थोडंसं म्हणजे किंचित झुकलेलं आहे. आणि म्हणून आपण ते हृदयाचं जे कार्य जर नीट व्हायचं असेल आणि चेतातंतू हे देखील व्यवस्थित कार्य पार पाडायचं असेल, नीट होण्यास ते मदत करत असते. काय आहे मुलांना, B1 हे काय करत आहे, मदत करत असते. बघा हे अशा प्रकारचे जे चेतातंतू आहेत आणि जे हृदयाचं कार्य आहे ते देखील व्यवस्थित पार पाडण्यासाठी आपल्याला B1ची गरज पडलेली असते. मग याचे स्तोत्र काय आहे, की हे आपल्याला कुठून मिळणार आहे, कोणत्या मार्फत मिळणार आहे, की जेणेकरून आपण ते खाऊ शकतो. मग बघा ते आहे, दूध आहे, मासे आहे, मांस आहे, तृणधान्य आहे, कवच आहे आणि फळे आहे. मग आता इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी इथे दिसत आहेत. आता आपण एक एक करून पाहणार आहोत की इथे काय नेमकं आहे. बघा इथे काय आहे, हे जे मांस आहे बरोबर, हे काय आहे, कणीस आहे, जे मका आपण ज्याला बोलू शकतो कॉर्न आहे बरोबर आहे. त्याचप्रमाणे तृणधान्य आहे, हे जे सोयाबीन आहे, त्याचप्रमाणे हे काय बटर आहे, दूध आहे, त्याचप्रमाणे हे लोणी आहे, हे कडधान्य. तृणधान्य म्हणजेच काय, की जे सर्व प्रकारची कडधान्य, फळे आणि डाळी, हे सगळं काय आहेत, डाळी आहेत. म्हणजे सर्व प्रकार आपल्याला देखील खाणं गरजेचं आहे, की हे देखील खाल्ल्यामुळे आपल्या चेतातंतू आणि हृदयाचे जे कार्य आहे ते व्यवस्थितरित्या सुरळीत पार पाडण्याचं देखील काम करते. काही मुलांना दूध मासे हे आवडत नाहीत, परंतु आपल्या शरीराला त्याची गरज आहे, म्हणून हे सगळे पदार्थ आपल्याला खाणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये देखील घेणं हे गरजेचं आहे. आणि हे कोणते जीवनसत्व आहे मुलांना, B1 हे आपले जीवनसत्व आहेत. बघा इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे हर एक प्रकारचे रोज आणि दैनंदिन जीवनात ते तुम्ही खाणं गरजेचं आहे. अभावजन्य विकार म्हणजे हे जर आपल्या शरीरात नसेल किंवा याचा पुरवठा आपल्या शरीरात नसेल, आपण जर खाल्लं नाही तर आपल्याला कोणते आजार होऊ शकतात किंवा कोणती संपदा होऊ शकते. बघा इथे काय दिलेलं आहे, बेरी म्हणजे चेतातंतूचा आजार होऊ शकतो. अशक्तपणा व अकार्यक्षमता, बेरीचा आजार म्हणजे काय, चेतातंतूचा आजार होऊ शकतो. आणि अकार्यक्षमता म्हणजे कोणत्याही प्रकारचं काम न करण्याच्या जी इच्छा आहे, ज्याला आपण बोलू शकतो वीकनेस म्हणू शकतो किंवा अशक्तपणा बोलू शकतो, की आपल्याला मध्ये कोणत्याही प्रकारचं काम न करण्याचा उत्साह असतो. म्हणजे आपण उत्साह नसतो, की आपण कोणतंही काम करायचं असतं तर आपण म्हणतो की नाही आता नको, आपण नंतर करू, आपण उद्या करू. म्हणजे कोणत्याही गोष्टीला काय करत नाही, ते रिस्पॉन्स करत नाही आणि प्रतिक्रिया देत नाही, की बाबा एखादं कार्य करायचं, हा आता मी करतोय. म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी ती ताकद राहत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितले की ते बेरी म्हणजेच काय आहे, चेतातंतूचा देखील आजार होऊ शकतो. त्याचप्रमाणे अशक्तपणा अकार्यक्षमतापणा देखील होऊ शकते. म्हणजे अशक्तपणा म्हणजेच काय आहे मुलांना, वीकनेस आहे. इथे बघा अशक्तपणा हा शब्द आलेला आहे. अशक्तपणा म्हणजे वीकनेस आहे, म्हणजे अकार्यक्षमता. जे इथे काय होत नाही, की आपण कोणत्याही प्रकारच्या कार्यामध्ये उत्साह राहत नाही. आपण अशा प्रकारे अशक्तपणा येऊ शकतो आणि आपल्याला नीरस वाटतं आणि कोणत्याही कामामध्ये उत्साह वाटत नाही. अशा अकार्यक्षमता असल्यामुळे आपण म्हणतो की आज नाही, आपण उद्या करायचं, आता मला थोडा आराम करायचा, नेहमी थकल्यासारखं वाटणं आणि एक प्रकारे शरीरामध्ये खूप ताकद नसणं, स्ट्रेंथ नसणं आणि म्हणून ते काय आहे, थकावट वाटणे, वीकनेस सारखं वाटणं. आणि यालाच काय बोलणार आहे, की बेरी म्हणजे चेतातंतूचा देखील आजार होऊ शकतो, अकार्यक्षमता होऊ शकते आणि अशक्तपणा देखील येऊ शकतो. आता आपण पाहिलं होतं की B1 मध्ये जर B1 जीवनसत्व हे जर आपल्या शरीरामध्ये नसेल तर कोणत्या प्रकारचा आपला अभाव होऊ शकतो पाहिलं. आता आपण पाहिलं की जीवनसत्व B9 मध्ये म्हणजे कोणत्या प्रकारचं जे जीवनसत्व आहे ते कोणते मिळण्याचे, जे ते आपल्या शरीरात नसेल तर काय होऊ शकतं. बघा B9 जे जीवनसत्व आहे ते आपल्या शरीराची वाढ करण्याचं काम करत असतं. जसं जसं मूल हे मोठं होत राहतं, त्याची वाढ होत राहते. ती वाढ कशामुळे होते, की B9 हे जीवनसत्वामुळे होत राहते. जर आपल्या शरीराची वाढ व्हायची असेल तर आपल्या शरीरामध्ये B9 हे जीवनसत्व देखील असणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचं कार्य करते शरीराची वाढ होणे. शरीराची वाढ होण्यास म्हणजे शरीराच्या हर एक अंगाची ही वाढ होण्यासाठी आपल्याला B9 ची गरज आहे. मग आता ते कोणत्या गोष्टीतून मिळणार आहे, गडद हिरव्या भाज्या व पपई, किवी. मग काय मिळणार, जे पिवळ्या ज्या आहेत, जे हिरव्या भाज्या, पपई, जे हिरव्याच्या सर्व प्रकारच्या ज्या हिरव्या भाज्या आहे, पालेभाज्या आहे, तुम्ही म्हणू शकता मेथी आहे, त्याचप्रमाणे चवळी आहे, त्याचप्रमाणे म्हणू शकता पालक आहे. अशा सर्व ज्या भाज्या आहेत मुलांना, त्या तुम्ही जेवणाच्या आहारामध्ये खाऊ शकता. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो मुलांना जी काकडी आहे ते देखील आपण सेवन करू शकतो. त्याचप्रमाणे कॅप्सिकम आहे, त्याचप्रमाणे जो वटाणा आहे, फ्लॉवर आहे, कोबी आहे, या सर्व भाज्या ज्या हिरव्या आहेत त्या तुम्ही काय करू शकता. जे शिमला मिरची आहे ते देखील तुम्ही काय करू शकता, खाऊ शकता. गडद हिरव्या भाज्या व पपई जी पिवळ्या रंगाची आहे ती देखील आपल्या शरीराला फार उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्किनसाठी देखील ही खूप एक छान काम करत असते. आणि त्याचमुळे आपण सर्व प्रकारची जी फळं आहेत, जे हिरव्या पालेभाज्या आहेत किंवा भाज्या आहेत त्या देखील आपण खाऊ शकतो. किवी देखील हे जे फळ आहे ते बघा, हे जे किवी हे काय आहे, फळ आहे.
हे देखील आपल्या शरीरासाठी मदत करते. जे B9 हे कार्य करत असते. जर अभावजन्य विकार म्हणजे काय की हे जर आपल्या शरीराला नाही मिळाले तर कोणकोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात किंवा विकार होऊ शकतात ते देखील आपण बघा या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा काय होणार आहे, वाढ नीट न होणे. जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं B9 हे काय आहे, शरीराची वाढ करत असतं. जर B9 नाही मिळालं तर काय होणार आहे, शरीराची वाढ नीट होत नाही. आणि म्हणजे विसर पडणे, हालचाल मंदावणे, म्हणजे आपल्याला विस्मरण हा देखील आजार होऊ शकतो. शरीराची हालचाल मंदावणे आहे की आपल्या जी शरीराची जी हालचाल आहे ती काय होत आहे, मंदावणार आहे. म्हणजे काय, आपली हरे जे काम करणार आहे, हरे जे कार्य जे करणार आहे ते कसं करणार आहे, स्लो मोशन मध्ये करणार आहे. मंद गतीने आपण करण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्यामध्ये काय नाही, स्ट्रेन नाही, आपल्या शरीराची वाढ नीट होत नाहीये. ॲनेमिया म्हणजेच विसर पडणे हा देखील आपल्याला आजार होऊ शकतो. आपल्याला ज्या गोष्टी आपण केल्या आहेत किंवा ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत, ज्या 1 तासापूर्वी घडलेल्या आहेत त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो. आपण ज्या काल परवा ज्या गोष्टी केल्या त्या देखील आपल्याला विसर पडतो. मग हे का होतं की आपल्या शरीरामध्ये B9 ची कमतरता असल्यामुळे देखील आपल्याला आजार होऊ शकतात. बघा, मग कोणते आजार होऊ शकतात, आपल्या शरीराची वाढ नीट न होणे, ॲनेमिया म्हणजे विसर पडणे, आणि अकार्यक्षमता म्हणजे हालचाल मंदावणे, म्हणजे आपली जी हालचाल आहे, जी आपली प्रोग्रेस आहे ती आपली कशी होत आहे, ती मंद गतीने होत आहे, स्लोली होण्याचं देखील काम होत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे B9 हे देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे, आपण पाहू शकतो.